करिता निवडलेला अभंग. अखिल कोट ब्रह्मांड नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा, ज्याच्या सत्याने संपूर्ण विश्व चालत आहे, तेच म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करतात. काय उपदेश करतात? राजे, आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे, परंतु राजे तुमच्या हातामध्ये ढाल आणि शमशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. उत्कृष्ट असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे, परंतु 4 चरणाचा आहे. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जो तो महाराज येतो तो म्हणतो 4 चरणाचा अभंग, 4 चरणाचा अभंग, 4 चरणाचा अभंग. परंतु हे 2 चरणाचे सुधरावे म्हणून या 4 चरणाची गरज लागते. बघा, विठ्ठल विठ्ठल. प्रथम अभंगात महाराज सरळ सरळ सांगतात, पडता जड भारी दासी अटवाहरी. महाराज म्हणतात, आपल्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट आलं, कितीही मोठं विघ्न आलं तरी येऊ द्या, फक्त आणि फक्त त्या संकटामध्ये हरीचं चिंतन करायचं. विठ्ठल विठ्ठल. हरीचं चिंतन केल्याच्या नंतर महाराज काय म्हणतात, मग तो होऊन दिसीन आड घाली सुदर्शन. महाराज ज्याच्या त्याच्या संकटापुढे आडव सुदर्शन चक्र उभा करत. विठ्ठल विठ्ठल. नामाच्या चिंतनी 12 वाटा पडती विघ्ने, तू का म्हणे प्राण करा देवासी अर्पण. बघा, आपला जो प्राण आहे ना तो देवाला अर्पण करा, निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा हा परिहार देणं गरजेचं आहे. गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, तसेच असणारे गायनाचार्य, मृदंगाचार्य, माईक सिस्टीम वाले, विनेकरी बाबा यांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, तसेच असणारे यूट्यूब चॅनलवाले वारकरी कीर्तनकार हे आज इथे आहेत. तुमच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तुम्हा सर्वांना अशी विनंती आहे की मला तुम्ही शेवटपर्यंत साथ द्यावी, हीच माझी नम्र विनंती. विठ्ठल विठ्ठल. बघा, एक राजा होता. काय, एक राजा होता, त्याला किती बायका होत्या? 4 बायका होत्या. तुम्हाला आहेत का? कुणाला 4 बायका आहेत का? कुणालाच नाही 4 बायका. विठ्ठल विठ्ठल. एक राजा होता, त्याला किती बायका होत्या? 4 बायका होत्या. आता एक भेट ना, 4 कुठून आणता? मग राजा होता, पहिल्या बायकोला म्हणाला, काय म्हणाला? म्हणाला, माझ्या बरोबर येतीस का? ती म्हणाली, नाही, मी येत नाही. मग पहिली बायको म्हणजे कोण? पहिली बायको म्हणजे शरीर. दुसऱ्या बायकोला म्हणाला, माझ्या बरोबर येतीस का? दुसऱ्या बायकोला म्हणाला, माझ्या बरोबर येतीस का? ती म्हणाली, नाही, मी येत नाही. दुसरी बायको म्हणजे संसार. तिसऱ्या बायकोला म्हणाला, माझ्या बरोबर येतीस का? तिच्यावर जीवा पाड प्रेम करीत होता. तिसऱ्या बायकोला म्हणाला, माझ्या बरोबर येतीस का? ती म्हणाली, नाही, मी येत नाही. तिसरी बायको म्हणजे कोण? तिसरी बायको म्हणजे संसार. चौथ्या बायकोला म्हणाला, माझ्या बरोबर येतीस का? तिच्यावर प्रेम नव्हता करीत. तिला घराबाहेर हाकलून दिलं गेलं. चौथ्या बायकोला म्हणाला, माझ्या बरोबर येतीस का? ती म्हणाली, हो राजे, मी येते. ती काय म्हणाली? हो राजे, मी येते. मग चौथी बायको म्हणजे कोण? चौथी बायको म्हणजे परमार्थ. विठ्ठल विठ्ठल. बघा, आपण परमार्थ करायला शिका. तुम्ही जर परमार्थ केला
करायलाच पाहिजे परमार्थ. परमार्थ केला तर जगताल, नाही तर नाही जगणार. बघा, देवाचं दर्शन घेतलं पाहिजे, देवाची पूजा केली पाहिजे. दररोज देवाचं दर्शन घ्या, दररोज देवाची पूजा घ्या. आपण गरज पडली की तरच देवाचं दर्शन घेतो, नाहीतर असं घेत नाही. पण काही जण घेतात, काही जण घेत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशी विनंती आहे की दररोज दर्शन घेत जा. विठ्ठल विठ्ठल. पहिला नमस्कार करते त्या भगवान परमात्म्याला ज्यांनी ही सृष्टी घडवली. दुसरा नमस्कार करते माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला अनमोल जन्म दिला. तिसरा नमस्कार करते माझ्या गुरुवारांना ज्यांनी मला अनमोल विद्या दिली. चौथा नमस्कार करते तुम्हा सर्वांना ज्यांनी मला आज कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी दिली. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, जो फूल खुले होते वो भगवंतों के चरणों में जाते, जो फूल खुले होते नहीं वो कभी भगवंतों के चरणों में जाते नहीं. विठ्ठल विठ्ठल. बघा, जे फूल खुलल्याला असतं ते देवाच्या चरणावर जातं, देवाच्या माथ्यावर जातं. बघतात ना तुम्ही, का देवाचं दर्शनच घेत नाहीत. जे फूल खुललेलं असतं देवाच्या चरणावर जातं, आणि जे फूल खुललेलं नसतं ते कधी देवाच्या चरणावर जात नाही. विठ्ठल विठ्ठल. एक मेलेला मनुष्य होता. तो यमदेवामध्ये गेल्याच्या नंतर यमदेवांना विचारू लागला, राधे नाव घेतल्याच्या नंतर काय होतं. यमदेव म्हणाले, मला माहित नाही, इंद्रदेवांना माहित असेल. तुम्हाला माहिती काही तर राधे नाव घेतल्याच्या नंतर काय होतं. बघा, राधे नाव घेतल्याच्या नंतर काय होतं. त्या मेलेल्या मनुष्याने यमदेवांना प्रश्न विचारला. यमदेव म्हणाले, मला माहित नाही, इंद्रदेवांना माहित असेल. ते मेलेला मनुष्य आणि तो यमदेव ते दोघेही इंद्रदेवांकडे जाऊ लागले आणि इंद्रदेवांना विचारू लागले. काय विचारू लागले. राधे नाव घेतल्याच्या नंतर काय होतं. इंद्रदेव म्हणाले, मलाही माहित नाही, ब्रह्मदेवांना माहित असेल. मग ते मेलेला मनुष्य, इंद्रदेव आणि यमदेव त्या मेलेल्या मनुष्याचा रथ ओढून ब्रह्मदेवांकडे जाऊ लागले आणि विचारू लागले, राधे नाव घेतल्याच्या नंतर काय होतं. ब्रह्मदेव म्हणाले, मला माहित नाही, विष्णुदेवांना माहित असेल. विष्णुदेवांकडे गेल्याच्या नंतर विष्णुदेवांना विचारू लागले, राधे नाव घेतल्याच्या नंतर काय होतं. विष्णुदेव म्हणाले, मला माहित आहे. काय मला माहित आहे. पण त्यांनी उत्तर सांगितलं. काय सांगितलं. अशा तुमच्यासारख्या मोठमोठ्या देवतांना मेलेल्या मनुष्याचा रथ ओढावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. तर सर्वांनी वर हात करायचे आणि टाळी वाजून म्हणायचं माग, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. टाळी वाजवा टाळी. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे
महाराज म्हणतात मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. बघा मन प्रसन्न केलं पाहिजे म्हणून महाराज म्हणतात मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. महाराष्ट्राचा जानता राजा कोण? महाराष्ट्राचा जानता राजा छत्रपती शिवाजी राजा. आताचे राजे 9 वाजता धाब्यावर दिसतात. कुठे दिसतात? धाब्यावर दिसतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनात 9 वाजता दिसायचे. विडल विडल जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनात 9 वाजता दिसायचे. म्हणून तर त्यांच्या आज चौकात पुतळेत विडल विडल. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. 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 बघा महाराष्ट्राचे जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत माहिती आहे तुम्हाला. बघा तुम्हा सर्वांना अशी एक विनंती आहे, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल असं भजल होईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी मुखाने नाम. एवढं तुमच्याकडे 2 तास काम. विडाल विडाल. महाराज म्हणतात एखादा जोक केले की मोकळ्या मनाने हसा, कारण जे मोकळ्या मनाचे असतात तेच असतात. विडाल विडाल. बघा आज शिवरात्र आहे, आज प्रदोष आहे, आज किती मोठा पर्व काळ आहे. शिवरात्र धरतात नाही तर सगळे शिवरात्र धरतात, प्रदोष पण धरतात. आज शिवरात्र आहे, प्रदोष आहे. बघा एक कनाप्पा नावाचा शिकारी एका जंगलामध्ये राहत होता. कुठे राहत होता? झोपले की काय? कुठे राहत होता? जंगलामध्ये राहत होता. तो लांबपर्यंत शिकार करत गेला. कुठपर्यंत गेला? लांबपर्यंत शिकार करत गेला. शिकार करत गेल्याच्या नंतर त्याला छान असं छोटस महादेवाचं मंदिर दिसलं. तो महादेवाच्या मंदिराच्या आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्याच्या नंतर त्याला काय दिसलं? शिवपिंड दिसली. कुणाची? महादेवाची नाही, तुमची नाही, महादेवाची. महादेवाची शिवपिंड दिसली. तो आतमध्ये गेला, त्याने दर्शन घेतलं, पण मनामध्ये विचार आला. काय विचार आला? आपण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर काहीतरी व्हावं लागतं. त्याच्या मनामध्ये आलं, कुणी फूल वाहतं, कुणी बेल वाहतं, कुणी तांदूळ वाहतं, पण आपण सुद्धा काहीतरी देवाला व्हावं. मग तो त्याच्या मनामध्ये विचार आला. तो म्हणला मी दररोज शिकार करीन आणि महादेवाला छान असं मांस, जे शिकार केलेलं आहे त्या शिकाऱ्याचं मांस आणून महादेवाला ठेवील. तो पहिल्या दिवशी गेला. तो गेल्याच्या नंतर त्यांनी शिकार केली. शिकाऱ्याचं मांस आणून महादेवाच्या मंदिरात ठेवलं आणि तिथून निघून गेला. पुन्हा तिथे ब्राह्मण आला. तो ब्राह्मण सुद्धा महादेवाची भक्ती करीत होता. तुम्ही करता महादेवाची भक्ती? तुम्ही नाही करीत म्हणून बोलनात. विठ्ठल विठ्ठल. तो महादेवाची भक्ती करीत होता. तो दररोज महादेवाचं मंदिर धुवायचा, महादेवाची पूजा करायचा, महादेवाचं दर्शन घ्यायचा. तो शिकारी सुद्धा करायचा. मग तो शिकारी, तो ब्राह्मण तिथून गेला. दुसऱ्या दिवशी शिकारी परत वापस आला. परत त्याने मांस तिथे ठेवलं आणि दर्शन घेऊन वापस परत गेला. तिथे डबल ब्राह्मण आलं. ब्राह्मणाच्या मनामध्ये विचार आला. काय विचार आला? हे मांस कोण ठेवतंय इथं? हे मांस कोण ठेवतंय? मग त्यांनी ते मांस पटकन उचललं आणि बाहेर फेकून दिलं. बाहेर फेकून दिल्याच्या नंतर त्यांनी पटकन भरून पाणी आणून ते महादेवाचं मंदिर स्वच्छ धुवून घेतलं. तो शिकारी
ते ब्राह्मण तिथून गेला. तिसऱ्या दिवशी शिकारी परत आला. परत त्याने मांस तिथं आणून ठेवलं आणि डबल तो ब्राह्मणाला, त्या ब्राह्मणाने ते आणलेलं मांस उचललं आणि बाहेर टाकून दिलं. कुठे टाकून दिलं? बाहेर टाकून दिलं. आपल्या घरात नाही. विडलं विडलं. चौथ्या दिवशी परत तो शिकारी आला. त्यांनी मांस आणून ठेवल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि तिथून ते निघून गेला. तो ब्राह्मण आल्याच्या नंतर त्याने ते मांस उचललं आणि बाहेर फेकून दिलं आणि मंदिर स्वच्छ धुवून घेतलं. तो ब्राह्मणाला भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तो ब्राह्मण भगवान शंकराला विचारू लागला. काय विचारू लागला? अरे देवा, हे मांस कोण ठेवीत असेल इथे? काय म्हणाला? अरे देवा, हे मांस कोण ठेवीत असेल? भगवान शंकर म्हणाले, अरे ब्रह्मणा, अरे भक्ता, तू माझी उद्या माझ्यापाशी एक शिकारी येतो. तू माझी कशी भक्ती करतो हे तू झाडामध्ये लपून बघ. पाचव्या दिवशी ब्राह्मण आला, झाडामध्ये लपला. झाडामध्ये लपल्याच्या नंतर तो शिकारी आला आणि तो ब्राह्मण त्या शिकाऱ्याची भक्ती बघत होता. तो भक्ती कशी करतो तो ब्राह्मण बघू लागला. तो शिकारी तिथे बसला. त्याने मांस आणून ठेवलं. देवाचं दर्शन घेतलं. परंतु देवाच्या उजव्या डोळ्यातून रक्त निघायलं. काय निघायलं? रक्त निघायलं. पाणी नाही, रक्त निघायला लागलं. रक्त निघल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये विचार आला, अरे देवाच्या डोळ्यातून रक्त निघतंय. मग त्यांनी काय केलं? आपला उजवा जो डोळा आहे तो त्याने आपला उजवा डोळा चाकूने काढला आणि महादेवाच्या उजव्या बाजूला बसवला. उजव्या बाजूला बसवला, डाव्या बाजूला नाही. झोपल्यात का? बोला ना जरा. त्याने उजव्या बाजूला बसवला. डबल डाव्या डोळ्यातून रक्त निघायला लागलं. रक्त निघाल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये विचार आला, मी देवाला डोळा देतो, पण देवाची खान खून काय ठेवू मी त्या डोळ्यापाशी. त्याने आपला पाय घेतला, देवाच्या डोळ्यावर मांडला, डाव्या डोळ्यावर मांडला. त्याने आपला डोळा काढला आणि महादेवाच्या डाव्या बाजूला बसून टाकला. कुठे? डाव्या बाजूला बसून टाकला. बसून टाकल्याच्या नंतर त्याला भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकरांनी त्याला डोळे परत केले. काय? भगवान शंकरांनी त्याला डोळे वापस केले. बघा, तुम्ही खरी भक्ती करा, देवापाशी खरी भक्ती करा, खोटी भक्ती करू नका. तुम्ही खरी भक्ती करायला शिका. आपण गरज पडली तेव्हाच देवाकडे जातो. गरज नाही पडली आपण देवाकडे डुकून बघायला सुद्धा जात नाहीत. विडाला विडाला. बघा, आपला काही पेपर असला, काही परीक्षा असली, देवाचं दर्शन घेऊन जातो. परंतु आधी का घेत नाहीत आपण देवाचं दर्शन? आपण आधी पण घेतलं पाहिजे, नंतर पण घेतलं पाहिजे. विडाला विडाला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मला एक कीर्तन सांगायला आवडेल. काय म्हणतात? मला हे कीर्तन सांगायला आवडेल. पण महाराज काय म्हणतात? ज्याचा पाप आहे का त्याचा जन्म कुठे होतो? अमेरिकेमध्ये होतो. आणि ज्याचं पुण्य आहे का त्याचा जन्म महाभारतामध्ये होतो. विडाला विडाला. पुण्य करायला शिका, पाप करू नका. पुण्य केलं तर तुमचा सुद्धा जन्म महाभारतामध्ये होईल आणि पाप जर केलं तर तुमचा जन्म अमेरिकेमध्ये होईल. कुठे होईल? अमेरिकेमध्ये होईल. आता इंग्रजी नावे तुम्हाला म्हणता सुद्धा येणार नाही, म्हणून काय म्हणा, आपल्या भारतामध्येच होईल. विडाला विडाला. बघा, पुण्य करा, देवाची पूजा करा, देवाचं दर्शन घ्या. आपण कधी पुण्य करायला जातो, पण तिथे पाप होऊन बसतं, आणि पाप करायला गेलो तर तिथे पुण्य होऊन बसतं. विडाला विडाला. पुण्य करा, मी म्हणत नाही करू नका. दररोज तुम्ही देवाची भक्ती करायला शिका, परमार्थ करायला शिका. बघा, जेव्हा मुलगा 5 वर्षाचा असतो ना, तेव्हा त्याला भक्ती करायला शिका. त्याला वाईट संस्कार करायला शिकू नका.
काय त्याला वाईट संस्कार करायला शिकू नका, त्याच्यावर चांगले संस्कार करा. त्याला अभंग शिकवा, गवळणी शिकवा, त्याला देवाची भक्ती करायला शिका. बघा, देवाने 36 वर्ष पाणी वाहण्याचं काम करावं, परंतु कुठे करावं? एकनाथ महाराजांच्या घरी करावं. कावडीने पाणी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. चक्र पाणी वाहे, कावडीने जागरी पाणी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाये. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. बघा, छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात? अशीच आमची आई असती आम्हीही सुंदर झालो असतो. अशीच आमची आई असती आम्हीही सुंदर झालो असतो. तात्पर्य, माझ्या राजानं कधी स्त्रियांकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही, आई बहिणीसारखी वागणूक दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात घ्या, निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, हेच असावे माझ्या मावळ्यांचे वर्तन, हेच असावे माझ्या मावळ्यांचे वर्तन. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यात घ्या, डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात घ्या, निश्चित कल्याण झाल्याशिवाय. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप राजशोभा जन्मला, तो बापाचा बाप राजशोभा जन्मला, तो बापाचा बाप राजशोभा जन्मला. बापाचा बाप राजशोभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला,
जोरदार टाळ्या होऊ द्या. बघा, आई वडील म्हणजे काय? आई वडील म्हणजे गुरु आहेत, आपले गुरु आहेत. ज्यांना आई नाही का त्यांना आईची किंमत विचारा, ज्यांना वडील नाहीत का त्यांना वडिलांची किंमत विचारा. आई नसल्यावर कसं होतं माहितीये का? वडील नसल्यावर कसं होतं माहितीये? त्यामुळे आई वडिलांची किंमत विचारा. ज्यांना आई नाही वडील नाहीत त्यांना आई वडिलांची किंमत विचारा. आईला जपा, वडिलांना जपा. आई वडिलांना कधी घराबाहेर काढू नका. आई वडील आपल्याला शेवटपर्यंत सांभाळतात. आई वडीलच आपल्याला शेवटपर्यंत सांभाळतात. आई वडिलांना कधी विसरू नका. आई वडील आपली इच्छा पूर्ण करतात. आपल्याला जे म्हणतात ते देतात ना. आई वडील आपल्याला जे म्हणतात ते देतात. त्यांना कधी घराबाहेर काढू नका. घराबाहेर काढल्यावर मग कळतं. ज्यांना आई नसल्यावर त्यांना आईची किंमत कळते, वडील नसल्यावर वडिलांची किंमत कळते. जे रस्त्यावर भीक मागतात का त्यांना काय नसतं, त्यांना आई वडील नसतात म्हणून ते अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही. उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म उपकार बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा नाना. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा नाना. अमृताहुनी गोड माझा नाचवाना. अमृताहुनी गोड माझा नाचवाना. तुझ्या या उपकाराची तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही. बघा, आईला जपायला शिका, आईला विसरू नका. विसरल्यावर आई कुठे घराबाहेर गेल्यावर आईची किंमत कळते ना, सर्वांना कळते. म्हणून आईला जपा. विडल विडल त्यातली त्यात दान धर्म करायला शिका. तुम्ही दान धर्म करायला पाहिजे. तुम्ही दान धर्म केला, एखाद्याला दान धर्म केला तर आपण पुढच्या जन्मामध्ये आपल्याला दुसरे दान धर्म करताल. बघा, जे भिकारी असतात त्यांना दान धर्म केला पाहिजे. का केला पाहिजे? त्यांनी बी आपल्याला पुढल्या पिढीमध्ये त्यांनी सुद्धा आपल्याला दान धर्म केला पाहिजे. विडल विडल बघा, जिजाऊ मातांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार केले म्हणून आज आपण या धर्म मंडपात दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांवर माझ्या जिजाऊंनी चांगले संस्कार केले म्हणून या धर्म मंडपात दिसतोय. त्यांनी जर चांगले संस्कार नसते केले तर आपण आज इथे दिसलो नसतो. त्या जिजाऊ मातांना विचारा कसे संस्कार केले. आताचे जिजाऊ हातात मोबाईल आणि टीव्ही कडे पूर्ण लक्ष असतं. विडल दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी. दिल वचन मा साईबा वचन पूर्ण करी. माझा ग शुभारा जाग बसला घोड्यावरी. माझा ग
करा. बघा मुलीला सुद्धा जपा, मुलाला सुद्धा जपा. पण दिवा प्रकाश देतो पण ती प्रकाश देत नाही का? पण ती सुद्धा प्रकाश देते. पण तुम्ही मुलीला जपत नाहीत. का जपत नाहीत? मुलीला जपला पाहिजे. मुलगी दोन्ही कुळांचा उद्धार करते. काय करते? दोन्ही कुळांचा उद्धार करते. बेटे का सम्मान जगत में बेटी का सम्मान नहीं. बेटे का सम्मान जगत में बेटी का सम्मान नहीं. दुनिया वालों मुझे बताओ बेटी क्या संतान नहीं. दुनिया मुझे बताओ बेटी क्या संतान है. दुनिया वाला मुझे बताओ बेटी क्या संतान है. दुनिया वाला मुझे बताओ बेटी क्या संतान है. बेटा साथ छोड़ देगा बेटी साथ न छोड़ेगी. छोड़ेगी वो जिस दिन कुल का नाता छोड़ेगी. कन्यादान से बढ़कर कोई, कन्यादान से बढ़कर कोई और कोई दूजा दान नहीं. दुनिया वालों मुझे बताओ बेटी क्या संतान नहीं. दुनिया वालों मुझे बताओ बेटी क्या संतान नहीं. क्या संतान. बघा एक आई वडील होते. त्यांना किती मुली होत्या? 3 मुली होत्या. 2 मुलीचे लग्न झालेले होते. 3ऱ्या मुलीचं लग्न राहिलं होतं. कुणाचं? 3ऱ्या मुलीचं लग्न राहिलं होतं. बापाकडे पैसा नव्हता. बापाच्या मनामध्ये विचार आला. काय विचार आला? आपण या मुलीला मारून टाकूया. आपण या मुलीला मारून टाकूया. ती मुलगी ऐकत होती. तरीही तिने ऐकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी बापाबरोबर शेतात गेली. शेतात गेल्याच्या नंतर बापाने अर्ध खड्डं खाल्लं. मुलीने अर्ध खड्डं खाल्लं. बापाला घाम आला. मुलीने स्वतःच्या वडणीनं घाम पुसला. बापाला तहान लागली. पाणी आणून दिलं. बापाला पाणी आणून दिलं. पाणी आणून दिल्याच्या नंतर बापाच्या डोक्यामध्ये विचार आला. काय विचार आला? आपण या मुलीला मारून टाकायचं नाही. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या मुलीचं लग्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यामुळे मुलीला जपा. आपण मुलगा झाला की पान वाटतो, साखर वाटतो, पेढे वाटतो. मुलगी झाले की झाली कार्टी म्हणतो. विठ्ठल 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 विठ्ठल. मुलीला ही जग बघून द्या. तिला जन्म द्या. तिला तिची भ्रूण हत्या करू नका. भ्रूण हत्या करणं हे फार मोठं पाप आहे. ते कोणी करू नका. आजच्या काळामध्ये मुलगीच सर्वात पुढे आहे. पुरुष मागच आहेत. बघा कुठेही जाऊन मुलगी आपलं बोलणं करते. पण त्यामुळे अशी विनंती, मुलीला जन्म द्या. त्या जागावर जर मुलगा असताना बापाच्या किंवा आईच्या डोक्यामध्ये दगड घातला असता. विठ्ठल बघा मुलीला जन्म द्या. मुलाला जन्म दिला एक वेळेस, त्याला जन्म दिला तरी चालेल, दिला नाही तरी चालेल, पण मुलीला जन्म द्या. अभंगाचं पहिलं चरण. पडता जड भारी दासी अट भारी. त्यामुळे तुम्हाला अशी विनंती आहे की महाराज म्हणतात एखाद्याला कितीही जीव लावा, कितीही त्याच्यावर प्रेम करा, त्याने जर तुमच्या सोबत जर बोलणंच बंद केलं तर टेन्शन घेऊ नका. कारण आपल्या जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो. माणसं लागतात का?
माणसं नाही लागत, जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो. विडाल विडाल बघा, अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज दादा जरांगे पाटील उपोषण करतात, आमर उपोषण करतात. काय उपोषण करतात? आमर उपोषण करतात. पण तरीही सुद्धा सरकारला कळना की मराठ्याचं पोरग आमर उपोषण करते. आमर उपोषण करते कारण कशासाठी करते? या मराठ्यांसाठी करते. अनेक जाती धर्मासाठी उपोषण करतात. कोण करतात? मनोज दादा जरांगे पाटील. बघा, लाख गेले तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा गेला तरी चालणार नाही. विडाल विडाल सर्वांनी वर हात करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
मराठ्यांसाठी, मराठ्यांसाठी, या मराठ्यांच्या लेकरांसाठी उपोषण, अमर उपोषण करतात. काय करतात? अमर उपोषण करतात. बघा, आपले असणारे गायनाचार्य काळे महाराज असतील, तात्या महाराज असतील, मृदुंगाचार्य वैष्णव महाराज असतील, माईक सिस्टीमवाले गाडगे बाबा असतील, पेटी वादक असतील, विनेकरी बाबा असतील, यूट्यूब चॅनलवाले वारकरी कीर्तनकार दिनेश भैया हेही असतील आणि हेही असतील, यांनी मला शेवटपर्यंत साथ दिली, यांचे मी आभार मानते. आणि इथं माझी कीर्तन रूपी सेवा झालेली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.